नमो नमः छात्राः। अद्य संस्कृतवर्गस्य नवपाठं गृहीत्वा अहमत्र उपस्थितः अस्मि। नवीनं पाठं कंठस्थीकरणार्थम् अस्ति। श्लोकानां कंठस्थीकरणं। तृतीयः पाठः सूक्तिसुधा। किं नाम? सूक्तिसुधा इति नाम अस्ति। सुधा सुधा नाम अमृतम। शोभना उक्ति, शोभना उक्ति ही सूक्ति एव सुधा कर्मधारय समास अस्ति। तर्हि शृण्वन्तु। सूक्तयः नाम सुवचनानि अत्र लिखितमस्ति। सु उक्ति, शोभना उक्ति। उक्ति मध्ये क्रियापद है वच। वच दूसरा गण परस्मै पद। उक्ति वच उक्त, वच प्लस ती प्रत्यय। न अन अक तु त्रुति आरी ती प्रत्यय। धातु साधित नाम सु उक्ति। वच वचा उ चचा क उक्ति असं हे रूप बनलेलं आहे। सूक्तयः नाम सुवचनानी। सुवचन कशाला म्हणतात? ज्याच्यामध्ये नीती मूल्य सांगितले, ज्यामध्ये महान जीवन चरित्रांच्या तोंडातून आलेली अनुभव सिद्ध आणि परिणामलक्षी अशा ज्या विचारधारा आहेत, विचारकणिका आहेत, त्यांना सूक्ती म्हणतात। सुविचारांची आजकाल कमतरता नाही आहे। सुविचार खूप आहेत, पण इट शुड लीड टू डेस्टिनेशन। नाही तर होतं काय की कित्येक लोक चांगले विचार बोलतात, पण कथनी और करणी, सांगणं आणि जीवन यामध्ये भेद असतो ना, त्यावेळेस त्याचा परिणाम होत नाही। सांगणाऱ्यांची आजकाल कमतरता नाही आहे आणि ऐकणारेही खूप आहे, पण मग परिणाम तसा न दिसण्याचं कारण आहे तो सुविचार सांगणाऱ्याने समजून घेतला का, जीवनात उतरवला का? ॲक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स। त्यामुळे जीवन चरित्रे जे असतात त्यांच्या वाणीमध्ये जे येतं ना, त्याच्या पाठीमागे अर्थ धावून येतो। ऋषीणाम पुनराद्यानाम वाचम अर्थः अनुधावती। अर्थाचा विचार करून त्यांना बोलावं लागत नाही, ते बोलतात, त्याच्या पाठीमागे अर्थ धावतो। मी तुम्हाला हे सर्व यासाठी सांगतो की सुवचन काय ते समजले पाहिजे। नाहीतर मला जे आवडतं ते मला सुवचन वाटतं, आणि मला जर कोणी उपदेश केला आणि जर मला ते नाही आवडलं तर मी त्याला दुर्वचन म्हणेन। मी म्हणेन की तुम्ही बोर करताय मला। कारण माणसाला आवडतं ते ऐकण्याची सवय लागलेली आहे। आवडीपेक्षाही, प्रियपेक्षाही हितकारक जे वचन आहेत, ही हितकारक वचनं उदाहरणांसकट त्या त्या विविध अनुभवशाली लोकांनी आपल्यासमोर मांडले। त्यांचा तो अनुभव
आणि त्यांचे ते वचन हेच आपलं वैभव. वैभवशाली गौरवशाली असा असलेला आपला जो देश आहे त्यामध्ये सुभाषितांचा असा जणू काही खजिनाच आहे. तर मित्रांनो, सूक्तीनाम पठनेनं, सूक्ती वाचल्याने वाक्चातुर्यम वर्धते. वाक्चातुर्य, वाक्षु चातुर्यम, बोलण्यात निपुणता. तुम्ही वाची चातुर्य पण म्हणू शकता. वाची सप्तमी आहे. समास कोणता? सप्तमी तत्पुरुष समास. सूक्तीनाम प्रयोगः लेखने भाषणे च प्रभावम जनयति. जेव्हा तुम्ही ऑथेंटिक अशा व्यक्तीचे, अशा ग्रंथांमधील विचारांना आपल्या भाषणात, आपल्या लेखनामध्ये, निबंध लेखन असेल, तुमचं भाषण असेल, व्याख्यान असेल, आख्यान असेल, कथाकथन असेल, काहीही असेल, ते अगदी बदाम पिस्त्यासारखे आहेत. बदाम पिस्ते हे पचायला जड असतात बरं का. व्यायाम नसेल तर केवळ वसा वाढवणं एवढंच त्याचं काम असतं. बदाम खाल्लं ना तर एखादं बदाम पचेल यासाठी किमान 70 ते 80 सूर्यनमस्कारांची ऊर्जा खर्च करावी लागते, तेव्हा तो एखादा बदाम पचतो. सहज बसल्या बसल्या बरणीमध्ये हात घातला आणि बदाम खाल्ले आणि ते पचून गेले, ताकद आली, असं काही होत नसतं. असं भ्रम कोणी पाळू पण नाही. किंबहुना जी मुलं रस्त्यावरती कधी कधी काही गोळा करून किंवा काही कोणीतरी शिळं पाकं दिलं ते खाऊन जगतात ना, त्यांनी जर एखादा जरी ताकद लावून एखादा फटका दिला ना तर हे बदाम खाणारे कुठं पडतील ते काय सांगता येत नाही. त्यामुळे खूप चांगलं खाल्लं म्हणजे खूप चांगली ताकद येते असं समजण्याचं कारण नाही. ती पचवण्याची क्षमता देखील पाहिजे. आता हा देखील एक विचार आहे, याला सुविचार म्हणतात. सुविचार हा थोडासा मार्मिक असतो. सुविचार हा थोडासा टोचणारा पण असतो. सुविचार हा दिशा दर्शक असतो. आपण जे करतोय, आपण जे वागतोय त्याची स्पष्टता आणि त्यामध्ये जे कमी आहे, जे लॅक्यून आहे, ते पूर्ण करण्याची क्षमता ही सुविचारामध्ये असते. असं म्हटलेलं आहे, सूक्तींचा प्रयोग लेखने, लेखन, लिख धातूपासून लेखन शब्द बनला, भाष धातूपासून भाषण शब्द बनला, जनयती, जनजात चौथा गण आत्मने पद धातूचे, निजंत. मुलांना हे जे निजंत आहे हे काय आहे? निच प्रत्यय, निच अंत. निच, निच म्हणजे अय प्रत्यय. क्रियापद आणि प्रत्ययाच्या मध्ये अय लावणे म्हणजेच करणे, करविणे, हसणे, हसविणे. प्रेरणार्थक क्रिया हिंदी वालों के लिए. प्रेरणार्थक क्रिया का मतलब क्या होता है? खेलना, खिलाना, खिलवाना, हंसना, हंसाना, हंसवाना, ठीक है ना? नहाना, नहलवाना, नाचना, नचाना, प्रेरणार्थक क्रिया कही जाती है. तो मैं आपसे सबसे एक बात बता रहा था, निजंत का मतलब होता है प्रयोजक. प्रकर्षेण योजयति इति प्रयोजकः. म्हणजेच दोन कर्ता आणि एक क्रिया अशी याच्यामध्ये रचना असते. देवः मूर्खम वचनम पाठयति. इथं देव मूर्खाला सुवचन किंवा वचन बोलवतो किंवा शिकवतो. पठ क्रियापदाला अय जोडलंय. एखाद्याकडून एखादी क्रिया करवून घेणे. मूर्ख वचन बोलतो, मूर्ख वचन शिकतो,
काय करताय? देव मूर्खाला वचन शिकवतो. करणे करविणे खिन्नं चापि सुभाषितेन रमते स्वीयं मनः सर्वदा श्रुत्वान्यस्य सुभाषितं खलु मनः श्रोतुं पुनः वाञ्छति अज्ञानज्ञानवतोऽप्यनेन हि वशी कर्तुं समर्थो भवेत् कर्तव्यो हि सुभाषितस्य मनुजैः आवश्यकः संग्रहः. माणसाने मनुजैही सुभाषितानां संग्रह आवश्यक कर्तव्य. सुभाषितांचा संग्रह, सुभाषितांचा साठा नक्कीच केला पाहिजे असं म्हटलेलं आहे इथं. खिन्न एखादा माणूस दुःखी असेल ना तर सुभाषिताने, सुविचाराने त्याचं मन प्रसन्न होऊन जातं. दुसऱ्याचे सुभाषित ऐकून मनाला पुन्हा ऐकण्याची इच्छा होते. श्रोतुम हेत्वर्थक तुमंत पुनर्वांछती. ज्ञानवत लोकांचे म्हणजे ज्ञानी लोकांचे अज्ञान देखील याद्वारे आपण ओळखू शकतो, त्यांना वश करू शकतो. म्हणजे ज्ञानी लोकांचं कदाचित काही अज्ञान रूपी बोलणं असेल तर ते देखील आपल्या लक्षात येतं. अशा तऱ्हेने विद्या हे सर्व म्हणजे कर्तव्य. सुभाषित काय करावे? माणसाने नेहमी सुभाषितांचा संग्रह करावा असं म्हटलेलं आहे. तर पहिला श्लोक आपण शिकायला सुरुवात करूया. विद्यानाम नरस्य रूपमधिकं. मी बोलतो आणि तुम्ही वाचन करावं. विद्यानाम नरस्य रूपमधिकं प्रच्छन्न गुप्तं धनं विद्या भोगकरी यशस्सुखकरी विद्या गुरूणां गुरुः विद्या बंधुजनो विदेशगमने विद्या परं दैवतं विद्या राजसु पूज्यते न धनं विद्या विहीनः पशुः. विद्या नसलेला, विद्यया विहीन. कोणता समास? विद्यया विहीन. तृतीया तत्पुरुष समास. विहीनः पशु. विद्या नसलेला खरोखर पशु म्हटला जातो. विद्या हे माणसाचं श्रेष्ठ आभूषण आहे. विद्या नाम नरस्य रूपम अधिकम प्रच्छन्न. आणि जणू काही तो एक चांगल्या तऱ्हेने लपलेला किंवा लपवलेला, झाकलेला असं धन आहे. प्रच्छन्न गुप्त म्हणजे नीटपणे झाकलेलं. प्र अधिक छद धातूचे कभूधावी. गुप्तम धनम. विद्या हे माणसाचे श्रेष्ठ रूप आणि अत्यंत गुप्त असलेलं धन आहे. विद्या भोग करी यशस्सुख करी विद्या गुरूणां गुरुः. विद्या भोग करी, भोगम करोति इति उपपद तत्पुरुष समास. यशः करी, यशं करोति, यशः करोति इति उपपद तत्पुरुष समास. सुखम करोति इति पुन्हा उपपद तत्पुरुष समास. विद्या ही गुरूंची गुरु आहे. गुरूणाम षष्ठी बहुवचन गुरु. विद्या भोग देणारी आहे, यश आणि सुख देणारी. भोग, यश, सुख मिळतं. विद्येने माणसाचं रूप म्हणजे माणसाचं इम्प्रेशन वाढतं. ते एक लपलेलं धन आहे, असं दाखवता येत नाही. विद्या बंधुजनो विदेश गमने. जर एखाद्या वेळेस वेगळ्या राज्यात, वेगळ्या ठिकाणी जायची गरज पडली तर तुमच्याकडे जे नॉलेज आहे ना तेच तुमच्या कामाला येतं. तुम्हाला येणाऱ्या भाषा, तुम्हाला येणारं विज्ञान, तुम्हाला तुमच्या लाईफमध्ये जे तुम्ही काय वाचलं, शिकलं, अनुभवलं, ते असं जे अनुभवांचं गाठोडं आहे, जे विद्यारूप तुमच्यासाठी कामाला येतं विदेशामध्ये. विदेशम गमनम कर्मधारय समास किंवा द्वितीय तत्पुरुष समास म्हटलं तरी चालेल. विद्या ही श्रेष्ठ देवता आहे. दैवत म्हणजे देवासारखं. विद्या राजसु पूज्यते. राजसु, राजस
राज शब्दाचे सप्तमी बहुवचन राज्ञी राज्ञो राजसु पूज्यते न तु धनम विद्या राजामध्ये पूजली जाते पूज्यते पूज 10वा गण कर्मणी लटलकार प्रथम पुरुष एकवचन न तु धनम धनाचा विचार राजकीय ठिकाणी होत नाही. विद्या नसलेला खरोखर एखादा व्यक्ती जर असेल ना तो पशुच आहे. पशुहू पश्यती ती पशु विद्याविहीन इथे लिहिलं आहे विद्यया विहीन तृतीया तत्पुरुष समास. एकदा मी तुम्हाला बोलतो यामध्ये असलेला अन्वय विद्यानाम नरस्य रूपम अधिकम रूपम विद्या हे माणसाचं श्रेष्ठ रूप अत्यंत गुप्त असलेलं धन विद्या भोग देणारी यश आणि सुख देणारी आहे. विद्या गुरूंची गुरु आहे. विदेश गमनाच्या वेळी विद्या बांधवांसारखी आहे. आपल्याला काही अडचण आली तर नॉलेजने माणूस काही काम करू शकतो. अंदमानच्या सेल्युलर जेलमध्ये 11-12 वर्ष सतत जर काही असेल सावरकरांसोबत तर त्यांचे ते खिळा वगैरे आणि त्यांचं जे नॉलेज आहे त्या नॉलेजला त्यांनी काव्य रूपात 10,000 ओळी लिहून काढल्या. दुःखाची गोष्ट आहे की त्यांच्या मनात त्यांच्याविषयी अजूनही लोकांना द्वेष वाटतो. पण एक श्रेष्ठ व्यक्ती होता तो. ज्या व्यक्तीने असं मोठं पराक्रम केलं. लोक म्हणतात की त्याने इंग्रजांना माफी मागितली होती. पण तुम्ही विचार करा सावरकरांनी ते जे केलं धूर्त आणि कपटी लोकांना माफी मागून काय किंवा एखादं लेटर लिहून काय जर सुटून भारतीय स्वातंत्र्याविषयी काही करता येत असेल लिहिता येत असेल तर ते नक्कीच केलं पाहिजे. शरीरम आद्यम धर्म साधनम शरीर हे श्रेष्ठ धर्माचं साधन आहे. जर राष्ट्रभक्ती हे कर्तव्य आहे ते कर्तव्यपूर्ती शरीर नीट राहिलं तरच होईल. आणि त्यामुळे अंदमानमधून बाहेर पडणं आणि त्यानंतर समाजामध्ये राष्ट्रातील लोकांमध्ये ब्रिटिशांच्या विरोधात जनजागृती करण्याची मोहीम हाती घेणं. मग लोक म्हणतात त्यांनी 5 वर्ष सक्रिय सहभाग नाही घेत. काम तर केलं त्यांनी पेटवण्याचं काम केलं. फक्त लक्षात घ्या आपल्याला त्या गोष्टी पूर्णपणे माहीत नाही आहे किंबहुना माहीत होऊ दिल्या गेल्या नाही आहेत. हेतू पुरस्तर त्यांच्यावरती आक्षेप केलेले आहेत. असो तर विद्यानाम नरस्य रूपमधिकम प्रच्छन्न गुप्तं धनम विद्या भोग करी यशस्सुख करी विद्या गुरूणाम गुरु भोग करी भोगं करोति इति सुखं करोति इति यशः करोति इति उपपद तत्पुरुष समास. विद्या गुरूणाम गुरुः उकारांत पुल्लिंगी नामाचे प्रथमा एकवचन विद्या बंधुजनो बंधुजनः विद्युबंधुजनो बंधुजनः विदेशगमने विसर्गस्य लोपः भवति अत्र. विद्या नरस्य रूपम अधिकम रूपम प्लस अधिकम म प्लस म पूर्ण झालेलं आहे. नीतिशतक हे भर्तृहरीने लिहिलेलं एक पुस्तक. 3 पुस्तक लिहिली त्यांनी. 100 श्लोकांचे 3 समूह लिहिले ज्यांना शतक म्हटलं गेलं. नीती शृंगार आणि वैराग्य शतक या तिन्ही गोष्टीमध्ये राजा असलेला हा भर्तृहरी हा अत्यंत संस्कृत विद्वान देखील होता. नीतिशास्त्र पारंगत होता. त्याला शास्त्रकार म्हटलं तरी हरकत नाही आहे. अशा महान भर्तृहरीच्या लेखणीतून ही सुंदर कविता विद्येचं महत्त्व वाढवणारी. विद्या काय आहे नेमकं विद्येचं महत्त्व काय विद्या प्रशंसा म्हणून पण कधी कधी निबंध लिहायला येतो. निबंध रचना करता आली पाहिजे आणि निबंध रचनासाठी वाक्यांची गरज आहे. आणि ही वाक्ये आपल्याला सुभाषितांच्या माध्यमातून विचार करायला प्रेरित करतात. मित्रांनो आजच्या तासिकेमध्ये तुम्हाला मी सुभाषित माला सूक्ती सुद्धा जी आहे सूक्ती म्हणजे सुविचारांचे अमृत असणारे जी पोयम तुमच्या अभ्यासक्रमात तृतीय पाठाच्या रूपाने देण्यात आलेली आहे ती कविता आणि त्याचे सुभाषितांचे महत्त्व सुभाषित म्हणजे काय आणि विद्येचं महत्त्व काय असा पहिला सुभाषित आपण अभ्यास केला. पुढील अभ्यासक्रमात पुढील श्लोकांचा
पाठांतर आणि लेखन आपण करूया. तोपर्यंत तुम्ही हा पहिला श्लोक पूर्णपणे पाठ करावा असं तुम्हाला मी निवेदन करतो आणि थांबतो. धन्यवाद.